हा पदार्थ पाहून तर तुम्हाला समजलेच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर हो, आज आपण अक्षय तृतीया स्पेशल अगदी खुसखुशीत सांजोरीची रेसिपी पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही अशी सांजोरीची परफेक्ट आणि सोपी रेसिपी कधीही पाहिली नसेल. पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केली ना, तरी माझ्यासारखी अशी खुसखुशीत सांजोरी तुमची देखील तयार होणार आहे. बऱ्याचदा आपण सांजोरीसाठी सारण तयार करतो, पीठ मळून ठेवतो. त्यावेळेला सारण कमी पडतं किंवा कधीतरी पीठ जास्त होतं. तर असं होऊ नये यासाठी अगदी परफेक्ट आणि अचूक सांजोरीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर आपण आता सांजोरीसाठीचं लागणारं सारण तयार करून घेऊया. अगदी पारंपरिक पद्धतीने जशी ही सांजोरी बनवतात ना, तीच पद्धत फॉलो करून आज आपण ही सांजोरी तयार करत आहोत. तर ही सांजोरीचं सारण बनवण्यासाठी ना, शक्यतो जितका होईल ना शक्य तितका जाड रवा आपल्याला घ्यायचा आहे. मार्केटमध्ये जर गेला ना, तर 1 नंबरचा जो रवा असतो ना, तो तुम्ही इथे वापरू शकता. तर 1 कपभर मी घेतलेला आहे. वजनाने म्हणाल ना, तर साधारणतः 200 ग्रॅम एवढा हा जाड रवा इथे घेतलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला गूळ किती लागणार आहे, तर साधारणतः इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे आणि 200 ग्रॅमसाठी आपण इथे 150 ग्रॅम किंवा 175 ग्रॅम तुम्ही इथे गूळ घेऊ शकता. आता इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे. तुम्ही आपला गूळ जरी घेतला ना साधा तरीही चालेल. चिक्कीचा सोडून तुम्ही इतर कुठलाही गूळ यामध्ये वापरू शकता. आता ह्यासाठीच आपल्याला जो पाक तयार करावा लागणार आहे ना, त्यासाठी आपल्याला इथे बरोबर अर्धा कप पाणी लागणार आहे. पाणी जास्त वापरू नका, तर नाहीतर आपला जो पाक आहे ना जास्त पातळ होईल, कारण आपल्याला हलकासा हा चिकटसर पाक तयार करायचा आहे. आता तुम्हाला गोडाचं जर प्रमाण जास्त ठेवायचं असेल ना, तर तुम्ही अगदी समप्रमाणात इथे गूळसुद्धा घेऊ शकता. परंतु जे मी प्रमाण घेतलेलं आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला जास्तच गोड हवे असेल ना, तर इथे तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. तर हे पहा, हा पाक आपला तयार झालेला आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. हलकासा हा चिकट लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. आता पाक थंड होत आहे ना, तोपर्यंत रवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती अगदी जास्त डार्क रंगावर नाही, पण हलकासा गोल्डन ब्राऊन रंग तरी ह्या रव्याला आला पाहिजे. म्हणजे आपल्या सांजोऱ्यांमध्ये तो छान सुद्धा दिसणार आहे. मध्यम गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. रवा सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे. आता हे दोन्हीही जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाक ओतायचा आहे. तर हा रवा पूर्णपणे थंड झाला आणि त्यानंतर पाक थंड झाला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. दोन्हीही जिन्नस गरम असताना आपल्याला हे मिक्स करायचे नाही. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला ह्याचा सारण तयार करायचं आहे. तर रवा अगदी छान असा भाजलेला आहे. रंगावरून तुम्हाला अंदाज आलाच आहे. असाच रवा तुम्ही सुद्धा भाजून घ्यायचा आहे. जास्त काळपट करू नका. आता जो पाक आपण तयार केलेला आहे ना, तो आपण चाळणीने गाळून घेऊया. कारण बऱ्याच जण जेव्हा आपण गूळ घेतो ना, त्यामध्ये बारीक बारीक खडे असतात किंवा धागेसुद्धा असतात. त्यामुळे गाळून घ्यायचं आहे. तर घेताना शक्यतो नसताना डार्क रंगाचा जर गूळ घेतला ना, सारणाला रंग फार छान येतो. जास्त असा पिवळसर गूळ घेऊ नका. घेताना काळपट किंवा असा चॉकलेटी रंगाचा गूळ येतो ना, तोच वापरा. त्यामुळे सारणाला अतिशय छान असा रंग येतो. आता जसा जसा रवा ह्या पाकात मुरत जाणार ना, तसं तसं हे सारणसुद्धा घट्ट होत जाणार आहे. साधं सिंपल हे सारण आहे, परंतु जेव्हा आपण सांजोरी तयार करतो ना, इतकी छान लागते ना, आता इथे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी बनवावीच लागणार आहे. बघूनच तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ट्राय केली ना, तरीही परफेक्ट अशी सांजोरी आपली तयार होणार आहे. तर यामध्ये मी फक्त वेलची जायफळची पूड घातलेली आहे. साधं सिंपल आपलं सारण आहे. फक्त आपल्याला हे मुरत ठेवावं लागणार आहे साधारणतः 4 ते 5 तासासाठी. बरेच जण काय करतात, एक अर्धा तास याला मुरत ठेवतात आणि लगेचच सांजोरी बनवायला घेतात. परंतु असं अजिबात करू नका. रवा जितका छान मुरेल ना, तितका हा सांजोरीमध्ये छान लागतो. त्यासाठी साधारणतः एक 4 ते 5 तास किंवा तुम्ही याला रात्रभर सुद्धा मुरत ठेवू शकता. रात्रभर जर तुम्ही हे भिजत ठेवणार असाल ना, तर खाली ताटामध्ये ह्या भांड्याच्या खाली पाणी ठेवायचं. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, तर आपला जो सारण आहे ना, थोडंसं चिकट होऊ नये याकरता. आता हे साईडला ठेवून देऊया मुरत ठेवण्यासाठी. आता आपण इथे पीठसुद्धा मळून घेऊया. तर साधारणतः इथे मी 1.25 कप एवढा मैदा घेतलेला आहे. ह्या ज्या सांजोऱ्या आहे ना, पूर्णपणे मैद्यापासूनच बनवा, तेव्हाच ह्या खुसखुशीत होतात आणि कुरकुरीतपणा छान खस्ता व्हावे याकरता मी साधारणतः 2 ते 3 चमचे बारीक 0 नंबरचा जो रवा आहे ना, तो वापरलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर एक 2 ते 3 चमचे आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. मोहनामुळे ना अजूनच छान खुसखुशीत आपल्या ह्या सांजोऱ्या तयार होणार आहे. ज्याप्रमाणे आपण करंजीचं पीठ मळतो ना, अगदी सेम त्याच पद्धतीचं मळायचं आहे. वेगळं काहीही नाही करायचं.
तुपाचं जे सारण आहे ना ते पिठाला एकसारखं असं लागलं पाहिजे. त्याकरता आपण हाताने सुद्धा हे छान पीठ एकजीव करून घेणार आहोत. आता एवढं जे पीठ आपण घेतलेलं आहे ना त्यामध्ये साधारणतः आपल्या एक 10 सांजोऱ्या आरामात तयार होणार आहे. अगदी अचूक प्रमाण मी इथे दिलेलं आहे. जेवढं आपण सारण तयार केलेलं आहे ना त्यासाठी जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. आपलं पीठही शिल्लक राहत नाही आणि आपलं सारणसुद्धा शिल्लक राहत नाही. पीठ मळत असताना काय करायचं आहे, अगदी कमीत कमी म्हणजे जास्त पाण्याचा वापर किंवा जास्त सैल किंवा अति जास्त घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं नाही. मध्यम घट्ट आपल्याला असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीचा. मस्त असं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. फक्त आपल्याला हे एक 5 ते 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. जितकं छान मुरेल ना तितक्या सांजोऱ्यासुद्धा छान होतील. तर इथे तुम्हाला सारण जे आहे ना काल मी बनवून ठेवलेलं होतं, म्हणजे मी हे रात्रभर मुरत ठेवलेलं होतं. रंग तर पाहणं अगदी छान आलेला आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं, आपल्याला जो गूळ आहे ना थोडासा काळपट रंगाचा असतो ना तो गूळ घ्यायचा आहे किंवा असा ऑरेंज रंगाचा गूळ येतो तो वापरायचा आहे. त्यामुळे सारणाला अतिशय भारी रंग येतो. रात्रभर हे छान असं मुरलेलं आहे. रवासुद्धा छान भिजलेला आहे. पीठसुद्धा आपलं व्यवस्थित असं 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित भिजलं जातं. आता पुन्हा एकदा हाताने मळून घेऊया आणि छान छोटे छोटे लिंबाच्या आकार एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. एकदा सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि झाकून ठेवायचं आहे. आता बरेच जण ही सांजोरी बनवताना काय करतं, आपण जशी पुरणपोळी बनवतो ना अगदी तसा मोठा उंडा घेता आणि त्यामध्ये सारण भरतात. परंतु मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ना सांजोरी बनवण्याची अतिशय सोपी आहे. जर यापूर्वी कधी तुम्ही सांजोरी बनवली नसेल ना, जर ही पद्धत तुम्ही बघितली ना अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट माझ्यासारखी सांजोरी तुमचीसुद्धा तयार होणार आहे. कारण इथे मी साहित्याचं मेजरमेंटसुद्धा अचूक दिलेलं आहे आणि पद्धतसुद्धा सोपी सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 100 नव्हे तर 200% जमणारच आहे. संपूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहे. त्यातले गोळा एक काढून घेतलेला आहे आणि आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. जमेल तितकी पातळ आपल्याला पुरी याची लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ पुरी लाटाल ना तितक्या छान अशा सांजोऱ्या खुसखुशीत होणार आहे. फक्त लक्षात ठेवा जास्त जाड ठेवू नका, नाही तर तळल्यानंतर ह्या कुरकुरीत किंवा खुसखुशीत होण्याऐवजी ना नरम पडतात. त्यामुळे अगदी पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. थोडीफार पद्धत म्हणाल ना, ज्या पद्धतीने आपण करंजी बनवतो ना अगदी तशीच पद्धत आहे. फक्त ह्यातलं जे सारण आहे ना यामध्ये फक्त रवा वापरतात आणि करंजीच्या सारणामध्ये थोडंसं खोबरं सुकं खोबरं वापरतात. आता तुम्हाला यामध्ये जर सुकं खोबरं आवडत असेल ना तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये भाजून घालू शकता. अजूनच छान टेस्टी लागणार आहे. तर हे पहा अशा 2 आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे आणि जे सारण आहे ना ते आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला भरगतचं सारण भरायचं आहे तितकं तुम्ही यामध्ये भरू शकता. अगदी जास्तही भरू नका, नाही तर तळल्यानंतर फुटण्याची शक्यता होईल. तर आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईला आपल्याला छान व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये सांजोरी सोडल्याच्या नंतरही फुटू नये याकरता. तर हे बघा अगदी 3 ते 4 चमचे असं सारण मी पसरवून घेतलेलं आहे आणि कढईने सुद्धा पाणी लावून घेतलेलं आहे. जी दुसरी पुरी आहे ना ती आपल्याला यावरतून ठेवायची आहे. फक्त सारण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखं असं सारण ह्या सांजोरीमध्ये बसेल. तर दुसरी जी पुरी आहे ना ती छान व्यवस्थित ठेवायची आहे. जर कमी पडत असेल तर पुन्हा एकदा थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायची आहे बोटांच्या मदतीने. आता अगदी गोल गरगरीत व्हावी ना याकरता आपल्याकडे डब्याचं झाकण तर असतंच. तर त्याने छान अशी गोल करून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे फिरणी असेल तर फिरणीने सुद्धा तुम्ही ही सांजोरी अशी गोल आकारामध्ये कट करून घेऊ शकता. छान व्यवस्थित अशी दाबून घेतलेली आहे. आता ह्या डब्याच्या झाकणाने व्यवस्थित अशी मी गोल आकारीला देऊन घेते किंवा अशीचही तळली ना तरीही चालेल. परंतु बऱ्याचदा ना कडेकडचा जो भाग असतो ना तो थोडासा जाडसर असतो. त्यामुळे सुद्धा आपली सांजोरी मऊ पडण्याची शक्यता असते. त्याकरता मी असं छान डब्याच्या झाकणाने गोल आपली सांजोरी तयार करून घेतलेली आहे. आणि जे पीठ आहे ना पुन्हा एकदा आपल्याला जे दुसरं पीठ राहिलेलं आहे ना त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा सांजोरी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा मस्त अशी आपली ही भरगच्च सांजोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने अजून एक सांजोरी बनवून दाखवते आणि ती फिरणीने कट कशी करायची ते सुद्धा सांगते. तर पुन्हा एकदा 2 मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. त्यामध्ये सुद्धा सारण भरून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे एकसारखं असं सारण बसेल. पुन्हा एकदा वरती आपल्याला पुरी ठेवायची आहे. किंवा तुम्हाला ही पद्धत जर अवघड वाटत असेल, तुम्हाला पुरणपोळीची जी पद्धत येत असेल ना त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. परंतु यापेक्षा तर सोपी पद्धत सांजोरी बनवण्याची नसावी असं तरी मला वाटतं. तर ही सुद्धा आपली छान अशी सांजोरी मी दाबून घेतलेली आहे आणि फिरणीच्या मदतीने छान अशी कडासुद्धा कट करून घेतलेली आहे. अगदी जास्त निघत नाही, अगदी थोडंसंच एक्स्ट्राचा भाग मी काढून घेतलेला आहे. अशा सगळ्या सांजोऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवायच्या आणि एखाद्या
सुती कपड्यावरती आपल्याला ह्या टाकायच्या आहे आणि वरतून सुद्धा सुती कपडा टाकायचा आहे, जेणेकरून जो वरचं जे कवर आहे ना हे सुकू नये याकरता. तर 2 सांजोऱ्या बनवून झालेल्या आहे. आता त्या तळूनही दाखवते. तेलाचं जे टेम्परेचर आहे ना हे इथे खूप मॅटर करतं, कारण जास्त कडकडीत तेल नसावं किंवा अगदी जास्त कोमट किंवा थंड तेल नसावं. जर कडकडीत तेलामध्ये तळणार असाल तर ही सांजोरी अजिबात कुरकुरीत होत नाही, खुसखुशीत होत नाही. फक्त वरचं जे आवरण आहे ना हे रंगाने चेंज होतं आणि मऊसुद्धा पडण्याची शक्यता असते. आणि कमी टेम्परेचर असलेल्या तेलामध्ये जर आपण ही सांजोरी तळू ना तर अगदी जास्त तेलकट होते. त्यासाठी तेलाचं टेम्परेचर मीडियम असायला हवं, जास्त कडकडीत नसावं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला असं तेल उडवत उडवत मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत ही सांजोरी तळायची आहे. तर हे पहा, मस्त तेल उडवल्याच्या नंतर अगदी टम्म फुगलेली आहे. अगदी जशी कचोरी असते ना, अगदी सेम तशीच आपली ही सांजोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. अगदी मध्यम गॅसवरती मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मी ही तळून काढलेली आहे. जास्त डार्कही करू नका, कारण तळल्याच्या नंतर सुद्धा ना ह्या पदार्थांमध्ये तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे अगदी जास्त डार्क रंगावर सुद्धा करायची नाही. अगदी खुसखुशीत अशी ही सांजोरी तळली गेलेली आहे आणि काढून घेऊया. बाकीच्या राहिलेल्या सुद्धा सेम पद्धतीने तळून काढूया. अगदी तुम्ही हा महिना ते 2 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. मस्त याला हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवलं ना तर काहीही होत नाही. परंतु ह्या इतक्या खुसखुशीत झालेल्या असतात ना, ह्या महिना ते 2 महिने ठेवायची वाटच आपल्याला बघावी लागणार नाही. अगदी 1 दिवसामध्ये फस्त होणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर संपूर्ण सांजोऱ्या माझ्या इथे तळून झालेल्या आहे. अगदी जेवढं साहित्य आणि जेवढं आपण प्रमाण घेतलेलं होतं त्यामध्ये 10 आपल्या सांजोऱ्या इथे तयार झालेल्या आहे. आता तुम्हाला तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. हाताला चोळल्याच्या नंतर जराही कुठे हाताला तेल लागत नाही, म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही. हे पहा, किती खुसखुशीत आपली ही सांजोरी तयार झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण कचोरी खातो ना, अगदी तशी खस्ता आपली ही सांजोरी इथे तयार झालेली आहे. तर ह्या अक्षय तृतीयाला ना तुम्ही ह्या पद्धतीने सांजोरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.